पाठ 10वा. शर्थीने खिंड लढवली. पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला. अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जोहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्दी जोहर निघाला. फाजलखानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला. पन्हाळगडचा वेढा. सिद्दी जोहर शूर पण क्रूर होता. त्याची शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा दिला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. पावसाळा सुरू झाला की सिद्दी जोहर वेढा उठविल असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली. आता काय करावे? शक्तीचे काम नाही, तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला. तो खुश झाला. त्याने ते कबूल केले. वेढ्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते. शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. खाणे पिणे, गाणे बजावणे व हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले. शिवराय वेढ्यातून बाहेर. शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजा पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार. एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती. त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. त्याचे नाव होते शिवा काशीद. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता. तो मोठा, धाडसी आणि चतुर होता. ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली. रात्रीची वेळ होती. धोधो पाऊस पडत होता. तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते. त्यांनी ही पालखी पकडली. शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्दी जोहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष सुरू झाला. दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते. सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती. इकडे थोड्या वेळाने शिवा काशीदचा डाव उघडकीस आला. तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तत्काळ ठार केले. शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले. तो अमर झाला. शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येता सिद्दी चवताळून गेला. त्याने तातडीने सिद्दी मसऊद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. पाठलाग चालू झाला. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले. शिवराय पेचात पडले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली. बाजीप्रभूचा बाणेदारपणा. चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण. ते बाजीप्रभूला म्हणाले, बाजी, वेळ आणीबाणीची आहे. पुढील वाट चढणीची. मागे शत्रू पाठीवर. आता विशाळगड हाती लागत नाही. चला शत्रूला उलटून तोंड देऊया. शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली. खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता. शिवरायांचे जीवित धोक्यात होते. सारे स्वराज्य धोक्यात होते. बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो. महाराज, मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल. पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे. गनिमांची संख्या अफाट आहे. आपण थोडे आहोत. येथे आपला निभाव लागणार नाही.
तुम्ही येथे थांबू नका. आम्ही खिंड रोखून धरतो. गणिमाला आम्ही येथेच थोपवून धरू. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू. तुम्ही निर्धास्तपणे जा. बाजीप्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले. बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते, पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. त्यांनी मन आवरले. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले, आम्ही गडावर जातो. तेथे पोचताच तोफांचे आवाज होतील. मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या. बाजीने शत्रूला रोखले. बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले. बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लावून मुजरा केला. मग त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या. त्यांना जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगडगोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार केली. इतक्यात शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू आल्या. शत्रू खिंडीखाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला, बहादूर मर्दांनो, हुशार. जीव गेला तरी जागा सोडू नका. गनिमांना खिंड चढू देऊ नका. बाजीप्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले. खिंडीतील वाट बिकट व नागमोडी होती. एका वेळी 3-4 माणसे कशीबशी वर चढू शकत. तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. विशाळगडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना 1.5-2 तास हवे होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते. खिंडीतील झुंज. इकडे खिंडीत शर्थीची झुंज सुरू झाली. शत्रू खिंड चढू लागला. शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली. मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला. दगडधोंड्यांचा मारा करण्यात मावळे पटाईत. त्यांनी सराईतपणाने हाणामारी सुरू केली. शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गणिमांना टिपले. कित्येकांची डोकी फोडली. पहिली तुकडी नामोहरम झाली, मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला, हाना, मारा. मावळ्यांना स्फुरण चढले. हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, शाब्बास माझ्या पठ्ठ्यांनो, फेका आणखी दगड, ठेचा गनिमांना, होऊ द्या जोराचा मारा. शाब्बास तुमची. दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला. तिकडे शिवराय विशाळगडाकडे घोडदौड करत होते. गडाचा पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. विशाळगडाच्या पायथ्याशीही शत्रूचा वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला. शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते. बाजीचा पराक्रम. इकडे घोडखिंडीत शर्थीची झुंज अजून चालू होती. सिद्दी मसऊद चिडला होता. त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली. मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली. शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले. बाजी त्वेषाने लढू लागला. त्याने पराक्रमाची शर्थ केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तो मागे हटला नाही. त्याने मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिली. मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रू हटला. बाजीप्रभू घायाळ झाला होता, तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. ती पावनखिंड.
एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला. तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानात पडले. महाराज गडावर पोचले. मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो, असे म्हणून त्या स्वामीभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला. ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली. तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले, बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्थ केली. बाजीप्रभूसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. पावनखिंड या नावानेच इतिहासात ती अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू. पाठ 11. शाहिस्तेखानाची फजिती. शाहिस्ताखानाची स्वारी. विजापूरच्या आदिलशहाने जंग पछाडले, पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती. त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशाह चिडला. त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला शिवरायांवर पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याच्याबरोबर 1.25 लाख सैन्य होते. शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत शाहिस्तेखान आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढेच येत होता, पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ, भीमथडी तट्ट्यावर बसणारे. चटणी भाकरी खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यातून धावपळ करावी, यात मराठे फार पटाईत. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्तेखानाचे सैन्य हैराण झाले. कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला. फिरंगोजी नरसाळा. मग शाहिस्तेखान पुण्याकडे वळाला. प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला. चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मुरदुमकीने शाहिस्तेखानाशी मुकाबला केला. 2 महिने फिरंगोजीने किल्ला लढवला, पण शाहिस्तेखानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. फिरंगोजी नरसाळ्याच्या शौर्यावर शाहिस्तेखान खुश झाला. त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले, पण फिरंगोजी बदलला नाही. लाल महालात शाहिस्तेखान. शाहिस्तेखान पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला. 1 वर्ष गेले, दुसरे गेले, पण खान काही लाल महालातून हलेना. उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी. रयतेची गुरे ओढून आणि शेतीची नासधूस करी. अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूख उद्ध्वस्त केला. धाडसी बेत. शाहिस्तेखानाची खोड मोडायचीच असे शिवरायांनी ठरवले. खान लाल महाल बळकावून बसला होता. हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते, कारण त्या वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती. शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच. खुद्द शाहिस्तेखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला. किती धाडसी बेत होता हा. महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता. लाल महालाभोवती 1.25 लाख फौजेचा खडा पहारा होता. हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शाहिस्तेखानाने मनाई केली होती, पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला. शिवरायांनी दिवस निश्चित केला. तारीख 5 एप्रिल 1663 ची रात्र. वाजत गाजत
लग्नाची वरात चालली होती. पुढे चंद्रज्योती जळत होत्या. शेकडो स्त्री पुरुष नटून थटून चालले होते. कोणी पालख्यात, कोणी मेण्यात, तर कोणी पायी. शिवराय आपली माणसं घेऊन त्या वरातीत शिरले होते. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली. यावेळी शाहिस्तेखान गाढ झोपलेला होता. शाहिस्तेखानाची खोड मोडली. वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांचा स्वतःचाच वाडा तो. त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता. खानाचे पहारेकरी पेंगत होते. शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकली. शिवराय आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. त्यांना वाटले शाहिस्तेखान असावा, पण तो त्याचा मुलगा होता. गडबड झाली. लोक जागे झाले. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी समशेर उपसली. शाहिस्तेखान घाबरला. सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकीवाटे पळून गेला. शिवराय त्याच्या मागोमाग धावले. शाहिस्तेखान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची 3 बोटे कापली गेली. प्राणावर आले ते बोटांवर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शिवाजी आला, धावा धावा, पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली. खानाची माणसेही घाबरून पळत होती. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली. शाहिस्तेखानाने तर हायच खाल्ली. आज बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली. औरंगजेब बादशाहला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला. तो शाहिस्तेखानावर नाराज झाला. त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवराय फत्ते होऊन आले. तोफा उडाल्या. साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. पाठ 12. पुरंदरचा वेढा व तह. सुरतेवर छापा. या विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाही. औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या. तेव्हा बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. कुठे पुणे व कुठे सुरत. सुरत म्हणजे त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ. खूप सधन. शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली. सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही. चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही. स्त्रियांना त्रास दिला नाही. सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाह भयंकर चिडला. त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला. मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले. त्याच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला. अलोट खजिना आणि अफाट दारुगोळाही बरोबर दिला. जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले. स्वराज्यावर फार मोठे संकट आले. सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परततात तोच सन 1664 मध्ये त्यांना कर्नाटकातून एक दुःखद बातमी समजली. शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले. शिवराय व जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मातोश्रींच्या गळा पडून शिवरायांनी या दुःखातून त्यांना सावरले. पुरंदरला मुघलांचा वेढा. पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता. त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला. त्याची फौज फार मोठी होती, पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता.
त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शूर गडी होते. हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला. दिलेरखानाच्या तोफा कडाडू लागल्या. तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले. पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाही. ते अधिक जोराने झुंजू लागले. मुघलांनी तोफांचा भडीमार केला. माचीचा बुरुज ढासळला. मुघल माचीवर घुसले. दिलेरखानाने माची जिंकली. मराठ्यांनी वरच्या बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला. ते लढतच राहिले. दिलेरखान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता. मुरारबाजी रागाने लाल झाला होता. त्याने 500 मावळे निवडले. त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करायचा बेत केला. बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडला. हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले. थोडा वेळ भयंकर लढाई झाली. मुघलांचे सैन्य अफाट होते, पण मराठ्यांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला. शेवटी मुघलांनी माघार घेतली. ते दिलेरखानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले. मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला. मुरारबाजीचे सैन्य दिलेरखानाच्या छावणीत घुसले. छावणीत एकच गोंधळ माजला. धावाधाव, आरडाओरडा, किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला. घाईघाईने दिलेरखान हत्तीवर अंबारीत बसला. त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला. मुरारबाजीची तलवार कोणाच्या छाताडात, कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती. मुरारबाजी कोणालाही आटोपत नव्हता. त्याचे शौर्य बघून दिलेरखान थक्क झाला. मुरारबाजीचा अतुल पराक्रम. दिलेरखानाला बघून मुरारबाजी चवताळला. कापा, तोडा, मुडदे पाडा असे ओरडून तो शत्रूवर धावला. त्याची समशेर जोराने फिरू लागली. जो आड आला तो ठार झाला. या एकट्या वीराला मुघलांनी चोहोकडून घेरले. इतक्यात दिलेरखान अंबारीतून ओरडला, थांबा. मुघल थांबले. क्षणभर मागे सरले. खान मुरारबाजीला म्हणाला, मुरारबाजी, तुझ्यासारखा शमशेर बहादर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, कौल घे. बादशाह तुला सरदार करतील, जहागीर देतील, बक्षीस देतील. मुरारबाजीने दिलेरखानाचे शब्द ऐकले. रागाने त्याचे डोळे लाल झाले. तो चवताळून म्हणाला, अरे, आम्ही शिवाजी महाराजांची माणसे. तुझा कौल घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? तुझ्या बादशहाची जहागीर हवी कोणाला? मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला. दिलेरखानाने अंबारीतून बाण सोडला. तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला. तो जमिनीवर कोसळला. मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बाले किल्ला गाठला. किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले. पण एक मुरारबाजी पडला तरी काय झाले, आम्ही तैसेच शूर आहो, हिम्मत धरून लढतो असे म्हणून ते न डगमगता पुन्हा निकराने लढू लागले. ही बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दुःखी झाले. त्यांनी विचार केला, एक एक किल्ला वर्ष लढवता येईल, पण विनाकारण माणसे मरतील, शिवरायांना ते नको होते. पुरंदरचा तह करणार काय? शक्ती चालेना, युक्ती उपयोगी पडेना, तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य. म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले. शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले. त्यांनी त्याच्यापाशी मुद्देसूदगिरीचे बोलणे केले. ते म्हणाले, मिर्झा राजे, आपण राजपूत आहात. आमचे दुःख आपण जाणता. बादशहाच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे. लोकांचे हाल होत आहे. लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे. आपणही हे काम हाती घ्या. मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू. जयसिंग मोठा धूर्त होता. त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले. त्यांनी तह केली. या तहात शिवरायांनी 23 किल्ले व त्याखालचा 4 लक्ष होणांचा मुलूक मुघलांस देण्याचे कबूल केले. हा तह 1665 साली झाला.
पुरंदरचा तह झाला. याचवेळी शिवरायांनी आग्र्यास जाऊन बादशहाची भेट घ्यावी असे जयसिंगाने सुचवले. त्यांना सुरक्षिततेची हमी दिली. जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला. बादशहा कपटी आहे, स्वतःच्या भावांशी सुद्धा त्याने दगलबाजी केली हे शिवराय ओळखून होते. तरी पण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे असे त्यांनी ठरवले. आपण बादशहाची भेट घेण्यास आग्र्याला जाण्यास तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगला कळवले. पाठ 13 बादशहाच्या हातावर तुरी दिल्या. जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशहाच्या भेटीस आग्र्याला जाण्यास निघाले. जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. बरोबर आपले पुत्र संभाजीराजे, निवडक सरदार, काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला. मजल दरमजल करत ते आग्र्यास पोहोचले. दरबारातील बाणेदारपणा. ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारास गेले. छोटे संभाजीराजे सोबत होते. त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता. बादशहा दरबार संपवून सल्लामसलतीच्या महालात गेला. त्याच्यासमोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते. बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले. मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता. शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा. पण बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय? त्यांचे डोळे रागाने लाल झाले. हा अपमान त्यांना सहन झाला नाही. रागारागाने शिवराय महालाबाहेर पडले. ते तडक आपल्या मुक्कामावर गेले. यापुढे बादशहाचे तोंड पाहायचे नाही असं त्यांनी ठरवले. भेटीचा बेत असा बिनसला. घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरली. बादशहाची दगलबाजी. औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला. शिवराय आणि संभाजीराजे बादशहाच्या कैदेत पडले. शिवरायांनी ओळखले की बादशहाने आपल्याशी दगलबाजी केली. आता तो आपल्याला कधीच सोडणार नाही. दिवसामागून दिवस जाऊ लागले. एक दिवस शिवरायांनी बादशहाकडे अर्ज केला, मला महाराष्ट्रात जाऊ द्या. पण बादशहाने ते ऐकले नाही. त्यांनी खूप खटपट केली पण बादशहाने मानले नाही. शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काहीही करून बादशहाच्या कैदेतून सुटून जायचेच. त्याची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसांची दक्षिणेत रवानगी केली. बादशहाला वाटले बरे झाले, शिवाजीचे बळ कमी झाले. आता शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे आणि हिरोजी फर्जद व मदारी मेहतर हे सेवक एवढेच जण राहिले. पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले. सोंगच ते त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या. हकीम वैद्य आले. औषध पाणी सुरू झाले. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. पेटाऱ्यातून पसार झाले. पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत, पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले. रोज रोज काय पाहायचे असे त्यांना वाटू लागले. एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले. मदारीस त्याचे पाय छेपत बसवले. शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले. पेटारे निघाले. पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले. तेथे शिवरायांचे स्वामीभक्त सेवक घोडे घेऊन तयार होते. इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले. महाराजांना कैदेतून सोडविण्याच्या कामी या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान केले. दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशहाला कळली. आपल्या तावडीतून शिवाजी निसटला. बादशहा रागाने भडकला. त्याचे सारे सरदार हादरले.
शिवाजीचा जारीने तपास लावण्यासाठी बादशहाने सगळीकडे हेर पाठवले, पण व्यर्थ. बादशहाच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचा. वेषांतर करून शत्रूला झुकांडी देत देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले. त्यांनी संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि ते पुढे निघाले. शिवराय राजगडास सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटले. पुढे 2 महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोहोचले. अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशहाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली. ही घटना सन 1666 मध्ये घडली. पाठ 14. गडाला पण सिंह गेला. मासाहेबांची इच्छा. शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यातलाचा एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कुणाला. कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती. तानाजी मालुसरे. तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे, तिथला तो राहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार. मोठा हिम्मतवान गडी. तो अंगाने धिप्पाड होता, ताकदीने भारी होता, बुद्धीने चलाक होता. शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती. आधी लग्न कोंढाण्याचे. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा रायबा. तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती. लग्न 4 दिवसांवर येऊन ठेपले होते. तानाजीला वाटले महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे. तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार? मग आम्ही कशाला? ते काही नाही. आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार, मला आशीर्वाद द्या. तानाजीचा बेत. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदेभान हा राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. गडाला 2 दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी उदेभानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता. तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टेहळणी केली. पश्चिमेला उंच कडा होता. त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जायचा बेत केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. मग या तुम्ही आत. घुसा एकदम धुव्वा उडवू शत्रूचा. चला. सूर्याजी आणि तानाजी दोघे 2 वाटांनी निघाले. कड्यावरून गडावर. रात्रीची वेळ होती. तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रातकिडे किरकिरत होते. तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले. कडा केवढा उंच, पण ते कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले.
वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले. मग काय, तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभर वानरासारखे कडा चढून गडावर गेले. तानाजीचा पराक्रम. इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. उदयभानला खबर लागली. नगारा वाजला. उदयभानाचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणानू लागल्या. मशालींचा नाद सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानाने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूरवीर. कोणीही हटेना. इतक्यात तानाजीची ढाल सुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले. गड आला पण सिंह गेला. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले. पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे. तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या मारून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला. पण गड सर करताना तानाजीसारखा शूर मोहरा धारातीर्थी पडला. जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळाली. त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना 1670 मध्ये घडली. पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले. पाठ 15. एक अपूर्व सोहळा. राज्याभिषेक का केला? रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पाडले. बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले. शेवटी स्वराज्य उभे राहिले. शत्रूवर वचक बसला. या स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही, तर हे केले स्वराज्य भक्कम करण्यासाठी. स्वराज्याची राजधानी. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते. चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली. प्रतापगडाच्या भवानी देवीचे दर्शन घेतले. तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले. समारंभाची तयारी. नंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले. त्याला मौल्यवान रत्ने जडवली. त्यावर शुभ्र छत्र बसवले. राजे, रजवाडे, विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार, कामदार यांना आमंत्रणे गेली. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले. गागाभट्टांचे घराणे मूळ पैठणचे, पण काशीमध्ये स्थायिक झालेले. ते थोर पंडित होते. काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता. सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली. शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली.
सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली. रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमली. त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू, डेरे, राहुड्या यांची गर्दी झाली. राज्याभिषेकाचा सोहळा. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवस होता तो. वाद्य वाजू लागली, गवई गाऊ लागले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्रचामरे धरण्यात आली. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते. गागाभट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते. गागाभट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या 100 छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला. मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरली. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या 30 वर्षांच्या कष्टांचे चीज झाले. शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते. आईचा आनंद अश्रूंवाटे बाहेर पडला. शिवरायही गहिवरले. धन्य मासाहेब, धन्य शिवराय. मासाहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले. त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले. अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले. गागाभट्टांनी सोन्या मोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठमोठ्याने म्हणाले, क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो. सर्वांनी जय जयकार केला. गडागडांवर तोफा झाल्या. सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जय जयकार झाला. अशा प्रकारे सन 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला. शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले. त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली. निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते. इंग्रजांनी ऑक्झिएंड नावाचा आपला वकील नजराणा घेऊन पाठवला होता. हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजनही जमा झाले होते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली. शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली. पाठ 16. दक्षिणेतील मोहीम. मोहिमेचा बेत. राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. राज्याभिषेकानंतर अल्पावधीत 17 जून 1674 रोजी मासाहेब मृत्यू पावल्या. शिवरायांचा मोठा आधार गेला. स्वराज्यातील सर्व प्रजेचा आधार शिवराय होते, परंतु शिवरायांचा आधार मासाहेब होत्या. त्या त्यांच्या जीवनातील खऱ्या मार्गदर्शक आणि गुरु होत्या. आईच्या मृत्यूमुळे त्यांना अतिशय दुःख झाले, परंतु दुःख करत बसणे त्यांना शक्य नव्हते. त्यांना स्वराज्याचा गाडा हाकायचा होता. शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला. त्यांना आता आदिलशाहीची मुळीच भीती नव्हती, कारण आदिलशाही मोडकळीस आली होती. परंतु उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. तो स्वराज्याचा घास केव्हा घेईल याचा नेम नव्हता. मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला. म्हणून त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची मदत मागितली. त्याने मोठ्या खुशीने शिवरायांना मदत देण्याचे कबूल केले. या मोहिमेच्या मागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता. त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. वडिलांची कर्नाटकातील जहागीरही त्यांच्याकडे होती.
त्यातील काहीही वाटा व्यंकोजी राजांनी शिवरायांना दिला नव्हता. एवढेच नव्हे तर स्वराज्याबद्दल त्यांना फारसा आदर नव्हता. ते शिवरायांशी फटकून वागत असत. त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावी असा हेतू शिवरायांच्या मनात होता. गोवळकोंड्याला भेट. कर्नाटकात जाण्यासाठी शिवराय निघाले. गोवळकोंड्याचा अबुल हसन कुतुबशहा याने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. तेव्हा प्रथम कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी योजना त्यांनी आखली. गोवळकोंडा हीच कुतुबशहाची राजधानी होती. कुतुबशहाने महाराजांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली. भेटीसाठी खास तंबू उभारला. शिवराय राजधानीत येऊन दाखल झाले. त्यांचे दर्शन घेण्यासाठी रस्तोरस्ती लोक दुतर्फा उभे होते. त्यांच्या पराक्रमाच्या बातम्या देशात चहूकडे पसरल्या होत्या. अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची फटफजिती आणि आग्र्याहून सुटका या रोमहर्षक प्रसंगांची हकीकत देशभर पसरली होती. त्यामुळे तेथे महाराजांचे प्रचंड स्वागत झाले. घराघरातून लोक महाराजांवर फुलांचा वर्षाव करत होते. लोकांचे स्वागत स्वीकारून महाराज कुतुबशहाच्या दरबारात आले. कुतुबशहा त्यांना सामोरा गेला. त्याने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. त्याने महाराजांच्या सत्कारात कशाचीही कमतरता राहू दिली नाही. स्वागत सत्कार स्वीकारल्यावर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले. जिंजी जिंकली. शिवराय पूर्व किनाऱ्यावर आले. चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे. हा रायगडाप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत आहे. त्याला वेढा घालून महाराजांनी तो किल्ला जिंकला. दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर त्यांनी वेलूरच्या किल्ल्याला वेढा दिला. कित्येक महिने वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना. तेव्हा वेलूरजवळच्या डोंगरावरून शिवरायांनी त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला सर केला. त्यांनी कर्नाटकात एकूण 20 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे मोठे किल्ले जिंकले. व्यंकोजी राजांची भेट. महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांना भेटीसाठी बोलावले. नाखुशीनेच ते आले. महाराजांनी त्यांचा योग्य सत्कार केला. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजी राजांनी सहकार्य करावे अशी त्यांना गळ घातली. काही दिवस व्यंकोजी राजे महाराजांबरोबर राहिले. परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवता ते तंजावरला निघून गेले आणि उलट त्यांच्या फौजेवरच त्यांनी हल्ला केला. तेव्हा महाराजांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला. व्यंकोजी राजांचा पराभव झाला. आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले. त्यांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश त्यांना दिला. त्यांची पत्नी दीपाबाई हिलाही महाराजांनी चोळी बांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. महाराजांनी व्यंकोजी राजांना पत्रात लिहिले, परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा. कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले. या मोहिमेची दगदग जाणवत असतानाच महाराजांना जंजिऱ्याच्या सिद्धीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली. यावेळी महाराजांचे वय 50 वर्षांचे होते. 30-35 वर्ष त्यांनी सतत कष्ट केले होते. त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही. रयतेचा वाली गेला. तारीख 3 एप्रिल 1680. सर्वांना दुःखसागरात लोटून शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. रयतेचा वाली गेला. आपल्या हयातील महाराजांनी केवढ्या घडामोडी केल्या. जबरदस्त शत्रूंना नमवून महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. अखिल भारतात महाराजांच्या कार्याला तोड नव्हती. महाराज थोर राष्ट्रपुरुष होते. पाठ 17.
गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन. शिवरायांनी अनेक शत्रूंवर मात केली. मात करून स्वराज्याची स्थापना केली. युद्ध असो अथवा राज्यकारभार, शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य सर्व क्षेत्रात पाहायला मिळते. या पाठात आपण शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्याविषयी माहिती घेणार आहोत. माहीत आहे का तुम्हाला व्यवस्थापन कौशल्य म्हणजे काय? व्यवस्थापन कौशल्य म्हणजे निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने करणे होय. शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य जसे त्यांनी आयुष्यभर केलेल्या लढ्यांमध्ये नेहमी दिसून येते, तसे त्यांच्या एकूण राज्यकारभारातही ते पाहायला मिळते. त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे. गडकोटांची उभारणी. गडकोट किल्ल्यांच्या सहाय्याने शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण केले. संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. या नेमक्या आणि मोजक्या शब्दात आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथामध्ये दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगितले आहे. शिवराय तरुणपणी सह्याद्रीच्या पर्वतांमधून फिरले होते. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे असणारे गड दुर्ग त्यांनी असंख्य वेळा न्याहाळले होते. स्वराज्याच्या संरक्षणासाठी गडकोटांचे महत्त्व त्यांना उमगले होते. शिवरायांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग या तिन्ही प्रकारचे किल्ले बांधले होते. जलदुर्गांना जंजिरा असेही म्हणतात. त्यांनी हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव अशा तज्ञांकरवी राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग इत्यादी अनेक नवीन किल्ले बांधले. त्याचप्रमाणे रायगड किल्ल्याची नव्याने उभारणी केली. इतकेच नव्हे तर विजयदुर्ग, तोरणा, रांगणा इत्यादी काही जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली. शिवरायांकडे सुमारे 300 किल्ले होते. माहीत आहे का तुम्हाला शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला असल्याचे मानले जाते. या ग्रंथात शिवछत्रपतींच्या राजनीतीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटले आहे. करून पहा. दिवाळीच्या सुट्टीत मित्रांच्या मदतीने एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती तयार करा. किल्ला तयार करण्यासाठी साहित्यांची यादी तयार करा. किल्ल्यासाठी जागेची निवड करा. किल्ल्यावर पाण्याची, घरांची व्यवस्था कशी असावी याचा आराखडा तयार करा. सांगा पाहू, तुमच्या परिसरातील असलेल्या किल्ल्याचे किंवा लेण्यांचे नाव सांगा. किल्ल्यावर कोणत्या वास्तू आहेत? किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? गडांचे व्यवस्थापन. गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित अशी व्यवस्था महाराजांनी केली होती. प्रत्येक गडकिल्ल्यांवर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी नेमलेले असत. किल्लेदाराच्या हाताखाली सबनीस आणि कारखानीस काम करत. या अधिकाऱ्यांची कामे पुढीलप्रमाणे सांगता येतील. किल्लेदार म्हणजेच हवालदार, किल्ल्यांचे संरक्षण व कारभार करणे. सबनीस, कारखानीस यांना आज्ञा देणे, सरकारी पत्रे, हुकूम व आदेशांचे पालन करणे. सबनीस गडावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवणे, गडावरील आणि गडाखालील प्रजेकडून कराची वसुली करणे, पत्रव्यवहार सांभाळणे. कारखानीस गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे. युद्धाच्या वेळी तोफांना, बंदुकांना लागणाऱ्या दारुगोळ्याची व्यवस्था करणे. गड आणि गडावर असणाऱ्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती करणे. तोफा, दारुगोळा. शिवरायांच्या काळात शत्रूपासून गड किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जात असे. या तोफा किल्ल्याच्या तटांवर आणि बुरुजांवर ठेवलेल्या असत. पुरंदर, भीमगड यांसारख्या काही गडांवर तोफा तयार करण्याचे कारखानेही होते. लोखंड, पितळ, तांबे इत्यादी धातूंपासून तोफा तयार केल्या जात. पावसाळ्याच्या दिवसात गडांवरील तोफा गंजू नये म्हणून त्यांना मेणाचा लेप लावला जात असे.
तोफांमध्ये शत्रूवर मारा करण्यासाठी लोखंडी, दगडी व कुल्पी गोळे, ज्यांमध्ये शिशाच्या गोळ्या असत, यांचा वापर करत. या तोफा उडवण्यासाठी स्फोटक दारू वापरली जात असे. चर्चा करा. गडावरील तोफा गंजू नये म्हणून त्यावर मेणाचा लेप लावला जात असे. सांगा पाहू, शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांचे प्रकार सांगा. उदाहरणार्थ गुराब, गलबत, पाल, मचवा, नाव, होडी. स्वतंत्र भारताच्या आरमारातील जहाजांची नावे सांगा. आरमार. आरमार म्हणजे युद्धनौकांचा समूह होय. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, डच यांच्याकडे प्रबळ असे आरमारी दल होते. त्यांच्यापैकी काही लोक समुद्र किनाऱ्यांवर असणाऱ्या गावांची लूटमार करत, तेथील लोकांचा छळ करत. शिवरायांनी या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केली. शिवरायांनी लहान मोठी जहाजे, नावा तयार करण्याचे कारखाने उभारले. समुद्रातील जुने किल्ले जिंकून ताब्यात घेतले. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे जलदुर्ग त्यांनी दुरुस्त केले. शिवरायांनी मालवणजवळ कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला. तसेच मुंबईजवळ खांदेरीचा किल्ला बांधला. स्वराज्याच्या आरमारात कोळी, भंडारी, आगरी यांसारख्या विविध दर्यावर्दी जाती धर्माचे सैनिक होते. दौलत खान, मायनाक भंडारी, लाय पाटील, दर्या सारंग, तुकोजी आंग्रे यांसारखे नावाजलेले आरमारी योद्धे याच काळात प्रसिद्धीस आले. मराठ्यांच्या आरमारामुळे इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी आणि डच अशा सागरावरील शत्रूंना त्यांचा दरारा वाटू लागला. त्यामुळे शत्रूंचा स्वराज्याला होणारा त्रास कमी झाला. शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी केली. त्याच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टीलगतच्या भागावर स्वामित्व प्रस्थापित केले. आपला समुद्रकिनारा सुरक्षित केला. मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होते. त्यामुळे शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो. शिवरायांचे हेर खाते. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्तहेर खाते होते. बहिर्जी नाईक त्यांच्या हेर खात्याचा प्रमुख होता. महाराजांच्या सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्याला त्याने आणलेल्या अचूक माहितीची मोठी मदत झाली. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटात शिरून गोटातील खडानखडा माहिती काढून आणत. कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि मगच चढाईचा बेत आखत. गनिमी कावा. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याच्या तंत्राला विशेष महत्त्व होते. गनिमी काव्याच्या युद्धतंत्रात आपल्या सोयीच्या ठिकाणी व अनुकूल वेळेस शत्रूवर अचानक आणि अनपेक्षितपणे हल्ला करून शत्रू त्यातून सावरतो न सावरतो तोपर्यंत सैन्य सुरक्षित स्थळी पोहोचते. या तंत्राचा अवलंब करताना महाराजांना सह्याद्री पर्वतरांगातील घनदाट जंगल, डोंगरी किल्ले आणि प्रजेचा पाठिंबा यांची मदत झाली. माहीत आहे का तुम्हाला, शिवरायांचे सैन्य शिस्तबद्ध होते. त्यांचे सैनिक स्त्रियांचा आदर करत. त्यामुळे स्त्रियांचे रक्षणकर्ते म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये अशी सैनिकांना त्यांची सक्त ताकीद होती. माहीत आहे का तुम्हाला, शिवरायांचे काही सहकारी कान्होजी जेधे, वीरबाजी पासलकर, फिरंगोजी नरसाळा, प्रतापराव गुजर, सिधोजी निंबाळकर आणि सिद्दी हिलाल. पाठ 18. लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन.
सांगा पाहू शिवरायांनी कोणकोणत्या सत्तांशी संघर्ष केला? शिवरायांनी आदिलशाही, मुघल, पोर्तुगीज आणि जंजिरेकर सिद्दी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला. त्यामुळे स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची 8 खात्यात विभागणी केली. हेच शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होय. प्रत्येक खात्याचा एक प्रमुख नेमला. त्यातूनच महाराजांचे अष्टप्रधान मंडळ साकार झाले. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून चालवलेले शिवरायांचे स्वराज्य हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्य होते. या अष्टप्रधानांच्या व इतरही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका त्यांची पात्रता व गुणवत्ता पाहून महाराज स्वतः करत. त्यांच्या कारभारावर महाराजांची देखरेख असे. माहीत आहे का तुम्हाला, लोककल्याणकारी राज्यात प्रजेच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनावश्यक गरजा पूर्ण होतात. स्त्रियांचा सन्मान केला जातो. सामान्य जनतेची, शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही. कोणावरही अन्याय होत नाही. प्रजेला जलद न्याय मिळतो. शेती आणि उद्योगांचा विकास होतो. लोककला बहरू लागतात. प्रजा सुखासमाधानाने राहते. शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्यात त्यांची प्रजा सुखासमाधानाने राहू लागली. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या ठिकाणी प्रखर आत्मविश्वास, स्वाभिमान आणि देशप्रेम दिसू लागले. अष्टप्रधान मंडळ. प्रधानाचे नाव, पद आणि काम. प्रधानाचे नाव मोरो त्र्यंबक पिंगळे. पद प्रधान. काम राज्यकारभार चालवणे. रामचंद्र निळकंठ मुजुमदार. पद अमात्य. काम राज्याचा जमाखर्च पाहणे. हंबीरराव मोहिते. सेनापती. सैन्याचे नेतृत्व करणे. मोरेश्वर पंडितराव. पद पंडितराव. काम धर्माची कामे पाहणे. प्रधानाचे नाव निराजी रावजी. पद न्यायाधीश. न्यायदान करणे. अण्णाजी दत्तो. पद सचिव. सरकारी आज्ञापत्र पाठवणे. दत्ताजी त्र्यंबक वाकणीस. मंत्री. पत्रव्यवहार सांभाळणे. रामचंद्र त्र्यंबक डबीर. पद सुमंत. काम परराज्यांशी संबंध ठेवणे. करून पहा. पाठ्यपुस्तकातील आज्ञापत्रातील पर्यावरण रक्षण हा भाग मोठ्या अक्षरात लिहून त्याचा तक्ता तयार करा. त्याचे वर्गात सामूहिक वाचन करा. पर्यावरणाचे संरक्षण. त्या प्रदेशांवर निसर्गाने निर्माण केलेली भूमी, हवा, पाऊस, नद्या, समुद्र, ओढे, जंगले, लहान मोठे प्राणी, पक्षी, सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश इत्यादी सर्व घटकांमधूनच मानवाच्या आजूबाजूस जो परिसर तयार होतो त्याला नैसर्गिक पर्यावरण असे म्हटले जाते. या पर्यावरणाचा आवश्यक त्या प्रमाणात उपयोग करून घेणे मानवाच्या हिताचे असते. पर्यावरणातील या विविध घटकांचा नाश होणार नाही याची शिवरायांनी दक्षता घेतलेली दिसून येते. आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाही याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले. उदाहरणार्थ आरमारासाठी लहान मोठ्या नावा, जहाजे, वल्हे, सोट इत्यादी तयार करावे लागतात. त्यासाठी लाकूड लागते. म्हणून फक्त सागवानाचीच झाडे तोडावीत. अधिक सागवान पाहिजे असेल तर ते परक्या मुलखातून खरेदी करावे. परंतु कोणत्याही परिस्थितीत आंबे, फणस इत्यादी झाडे तोडू नये. असली झाडे 1-2 वर्षात तयार होत नाहीत. प्रजेने ही झाडे आपल्या मुलांसारखी जतन करून वाढवलेली असतात. ती तोडून प्रजेला दुःख देऊ नये. अगदीच एखादे झाड जीर्ण असेल तर त्या झाडाच्या मालकाला रोख पैसे देऊन त्याचे समाधान करून मगच ते तोडावे. अशा प्रकारचे अनेक हुकूम शिवरायांनी दिले होते असे आज्ञापत्रावरून समजून येते. हे नेहमी लक्षात ठेवा.
पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी 5 जून हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. जलव्यवस्थापन. शिवरायांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. तसेच या बंधाऱ्यांना पाट काढून शेतीसाठीही पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढले. स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही. शिवरायांच्या काळात गडांवर वस्ती करून राहणाऱ्या प्रजेची संख्या मोठी असे. तेथे पाण्याची व्यवस्था करण्यासंबंधी शिवराय काळजी घेत असत. गड बांधण्यापूर्वी त्या जागेवर पुरेसे पाणी आहे का याची पाहणी केली जात असे. अशा एखाद्या जागी पाणी नसेल तर तेथे पावसाळ्यापूर्वीच तळी आणि टाक्या बांधून पावसाचे पाणी त्यामध्ये साठवले जाई. हे साठलेले पाणी जपून वापरले जात असे. अशा जलव्यवस्थेमुळे गडांवरील लोकांना आणि स्वराज्यातील प्रजेला दुष्काळातही पाण्याची टंचाई जाणवत नसे. सांगा पाहू, पाण्याचा वापर काटकसरीने का करावा? तुमच्या गावात परिसरात कोणते धरण तळे आहे? जलव्यवस्थापन म्हणजे काय? जलव्यवस्थापनाबाबत शासनाच्या कोणत्या योजना आहेत? माहीत आहे का तुम्हाला, राज्याला कायमस्वरूपी दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार ही योजना सुरू केलेली आहे. दुष्काळ निवारण. दुष्काळग्रस्त काळात शिवराय शेतकऱ्यांना विविध सवलती देत असत. प्रजेला सारा माफ करत असत. त्यामुळे स्वराज्यातील दुष्काळाची दाहकता कमी होत असे. एखाद्या वर्षी स्वराज्यात दुष्काळ पडल्यास शिवराय सरकारी कोठारात साठवलेले धान्य रयतेला मोफत वाटून देत असे. तसेच दुष्काळाच्या वर्षी शिवराय वेगवेगळ्या किल्ल्यांवर दुरुस्तीची कामे सुरू करत. त्याचप्रमाणे धरणे, कालवे, बंधारे यांचीही कामे सुरू करत. या कामांमुळे शेतकऱ्यांबरोबरच कारागिरांना म्हणजेच बलुतेदारांना रोजगार मिळत असे. रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता कधीच जाणवली नाही. शेतकरी समृद्ध झाल्यामुळे काल ज्याच्या पायात जोडा नव्हता त्याने जोडा घेतला. अंगावर वस्त्र नव्हते त्याने वस्त्र घेतले. त्यामुळे विणकरांना काम मिळाले. राहायला ज्यांना घर नव्हते त्यांची घर बांधण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे घर बांधणाऱ्यांना, गवंड्यांना, सुतारांना, लोहारांना व वीट बनवणाऱ्या कुंभारांना काम मिळाले. अशा प्रकारे स्वराज्यात शेतकऱ्यांबरोबर कारागीर व बलुतेदार सुखी व समृद्ध झाले. सांगा पाहू, तुमच्या गावातील परिसरातील बाजारपेठेचे नाव सांगा. बाजारपेठेला ते नाव का पडले असेल त्याची माहिती सांगा. सागरी व्यापार आणि इतर व्यापार पेठा. स्वराज्याचे रक्षण चांगल्या प्रकारे करता यावे म्हणून स्वराज्याला लागून असणाऱ्या समुद्रावर आपली हुकूमत असली पाहिजे या हेतूने शिवरायांनी आपले स्वतंत्र आरमार उभे केले. तितकेच करून ते थांबले नाही तर स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून त्यांनी मालाची वाहतूक करणारी खास जहाजे बांधून घेतली. राजापूरसारखी व्यापारी बंदरे विकसित केली. त्याचप्रमाणे रायगडावर खास बाजारपेठ वसवली. पुण्याशेजारी खेड-शिवापूर ही वेगळी व्यापारी पेठ सुरू केली. मोठ्या गावात आणि रस्त्यावरील गावात व्यापारपेठा निर्माण केल्या. वीरमाता जिजाबाईंच्या हुकुमाप्रमाणे पुण्याजवळील पाषाण गावात एक नवीन पेठ तयार करण्यात आली होती. तिचा उल्लेख जिजापूर म्हणून केला जात असे. स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून शिवरायांनी बाहेरील प्रदेशातून येणाऱ्या वस्तूंवर जास्त कर बसवला. पोर्तुगीज हद्दीत येणाऱ्या मिठावर त्यांनी अधिक कर बसवला. त्यामुळे
त्या मिठाची किंमत वाढली. या उलट स्वराज्यात तयार होणाऱ्या मिठावरील कर त्यांनी कमी केले. त्यामुळे लोकांना स्वराज्यातील मीठ स्वस्त मिळू लागले. अर्थातच स्वराज्यातील मिठाचा व्यापार वाढला, त्यामुळे स्थानिक व्यापाराला चालना मिळाली. स्वराज्यातील व्यापार उद्योगांची वाढ होण्यासाठी शिवराय प्रयत्न करत होते. आपल्या प्रजेची व्यापाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची फसवणूक होता कामा नये, याकडे ते जातीने लक्ष देत. कोकणामध्ये नारळ, सुपारीच्या व्यापारात लोकांची फसवणूक होत आहे हे समजल्यावर शिवरायांनी तेथील सुभेदाराला ताकीद दिली होती. स्त्रियांचा सन्मान. युद्धाच्या काळात शत्रू पक्षाच्या स्त्रिया किंवा मुले यांना कोणत्याही प्रकारची इजा करता कामा नये. उलट त्यांना अतिशय मानाने वागणूक देण्याचे हुकूम महाराजांनी दिले होते. त्यांनी स्वतः अनेकदा आपल्या वर्तनातून स्त्रियांना मानाने कसे वागवावे याचे आदर्श घालून दिलेले आढळते. कर्नाटकातील बेलवडी येथील गढी जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले होते. तेथील गढीच्या रक्षणासाठी मल्लम्मा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला. तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली. तेव्हा त्यांनी मल्लम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गढी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली. तसेच तिला सावित्री हा किताब दिला. स्वच्छतेविषयी दक्षता. घरे आणि सार्वजनिक ठिकाणे अधिकाधिक स्वच्छ कशी ठेवता येतील यासंबंधीही शिवरायांच्या काळात उपाययोजना केली असल्याचे समजून येते. घराभोवती निरगुडीच्या झाडाचे कुंपण घालून घरामध्ये उंदीर, विंचू, किडा, मुंगी यांसारखे प्राणी येणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे धूर करून आरोग्याला धोकादायक असणारे जंतू नष्ट करावे. अशाही आज्ञा शिवरायांनी दिलेल्या पाहायला मिळतात. गडावरील बाजारपेठेत रस्त्यांवर केर कचरा राहणार नाही याची ताकीद देण्यात आलेली दिसते. इतकेही करून जर जागोजाग कचरा पडला असेल तर तो गडाखाली फेकू नये. तो कचरा त्याच जागेवर जाळून टाकावा आणि त्यापासून होणारी राख परड्यातील भाजीपाल्यासाठी खत म्हणून वापरावी. अशा विविध सूचना केलेल्या आढळतात. शिवरायांनी गडांची उभारणी, तोफा, दारुगोळा, आरमार, पर्यावरणाचे संरक्षण, जलव्यवस्थापन, सागरी व्यापार आणि व्यापारपेठा, स्वच्छतेविषयी दक्षता यासंबंधीचे व्यवस्थापन केले होते. ते आजही मार्गदर्शक ठरणारे आहे. हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे. मग ते कोणत्याही धर्माचे असोत, कोणत्याही जातीचे असोत, त्यांचे राज्य हे हिंदवी स्वराज्य. उदार धार्मिक धोरण. शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते. मोहिमेवर असताना शिवरायांनी मशिदींना उपद्रव दिला नाही. कुराण शरीफची एखादी प्रत हाती आल्यास ते ती प्रत सन्मानपूर्वक मुसलमानांकडे सोपवून देत. कोणी मुसलमान म्हणून ते त्याचा द्वेष करत नसत. कोणी धर्म बदलला पण पुन्हा त्याला स्वतःच्या धर्मात परत यावे असे वाटले तर ते त्याला दूर लोटत नसत. बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेहुणा होता. तो विजापूरच्या आदिलशहाच्या चाकरीत होता. आदिलशहाने त्याला स्वतःच्या धर्मात घेतले. बजाजी विजापुरात राहू लागला. त्याला काही कमी नव्हते, पण आपला धर्म बदलला याबद्दल त्याचे मन त्याला खाई. त्याला वाईट वाटे. त्यामुळे त्याने स्वधर्मात परत यायचे ठरवले. तेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले. नेतोजी पालकर याची हकीकतही अशीच आहे. नेतोजी पालकर याचा धर्म बदलला, पण नंतर त्याला स्वधर्मात येण्याची इच्छा झाली तेव्हा शिवरायांनी त्यालाही स्वधर्मात घेतले.
माहीत आहे का तुम्हाला, शिवराय साधू सज्जनांना फार मान देत. त्यांना मंदिरे प्रिय होती. त्यांनी मशिदींची हे रक्षण केले. त्यांना भगवद्गीता पूज्य होती. त्यांनी कुराण शरीफचाही मान राखला. ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना मंदिरांनाही ते जपत. शिवराय विद्वानांचा आदर करत. परमानंद, गागाभट्ट, धुंडीराज, भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला. तसेच संत तुकाराम, संत रामदास, बाबा याकूत, मौनी बाबा यांचाही त्यांनी बहुमान केला. शिवरायांचे 8वावे रूप. काळ्या कुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची. संकटे आली असता डगमगून न जाता त्यावर मात करून पुढे जायचे. बलाढ्य शत्रूशी आपल्या तुटपुंजा बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे. सहकाऱ्यांना उत्साह देत व शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचे. हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते. आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी.